नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे पॉइंटेड चर्चामध्ये. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आपल्या आजच्या बिझनेस न्यूज. तर पहिली बिझनेस न्यूज आहे वेस्ट एशियाबद्दल. तर युद्धाच्या सावलीत वेस्ट एशियामधील व्यापारी जहाजांसाठी इन्शुरन्स प्रीमियम हा तब्बल 1900 पट वाढलेला आहे. म्हणजे जिथे आधी 1 लाख रुपये लागायचे तिथे आता लागतात 20 लाख रुपये. आणि हा बोजा तुमच्या आमच्या रोजच्या वस्तूंवर पडणार आहे. त्यामुळे शिपिंग अँड लॉजिस्टिक स्टॉक्स लाईक SCI, नौकर कोर्प आणि जनरल इन्शुरन्स सारखे स्टॉक्स नक्कीच वॉच करा. पुढची न्यूज आहे जापानबद्दल. तर जापान सरकारच्या 10 वर्षाच्या गव्हर्नमेंट बॉन्ड यील्डने 1999 नंतरची सर्वात उंच पातळी गाठलेली आहे. जापान हा जगातील सर्वात मोठा क्रेडिटर देश आहे आणि यील्ड वाढल्यामुळे जापानीज इन्व्हेस्टर आता ग्लोबल पैसा काढून तो स्वतःच्या देशामध्ये लावतील आणि याचाच परिणाम आपल्या स्टॉक्समधून पैसे जाताना दिसतील. त्यामुळे लक्षात ठेवा, जापान यील्ड वाढली की इंडियन स्टॉक मार्केटमधून FIs पैसे काढायला सुरुवात करतात. नेक्स्ट न्यूज आहे ऑइलचा निफ्टी 50वर होणारा परिणाम. तर तुम्ही एक फॉर्म्युला लक्षात ठेवा की कधीही $90 वरती जेव्हा पण $10 ऑइल प्राइस वाढेल तेव्हा निफ्टीमधील अर्निंग ही 3% कमी होणार. हो, सध्या ऑइल हे $102 वर आहे, त्यामुळे निफ्टीमधील अर्निंग ही ऑलरेडी 3 ते 4% घसरलेली आहे. OMC, एअरलाइन्स, पेंट, टायर यासारख्या कंपनीवर याचा प्रेशर नक्कीच आपल्याला दिसेल. नेक्स्ट न्यूज आहे PNG बद्दल. तर भारत सरकारने एकाच महिन्यात 8 लाख नवीन PNG कनेक्शन्स जोडलेले आहेत. हा एक हिस्टॉरिकल रेकॉर्ड आहे आणि LPG सिलेंडरऐवजी आता PNG वापरला जात आहे आणि हा पर्याय ही सुद्धा स्वस्त आहे, सुरक्षित आहे आणि डायरेक्ट घरी येतो. त्यामुळे इंडियाचे गॅस इन्फ्रास्ट्रक्चर हे देशभरात वेगाने पसरत आहे. तुम्ही नक्कीच इंद्रप्रस्थ गॅस, MGL गॅस, देन गुजरात गॅस यासारख्या स्टॉक्सवरती नक्कीच नजर ठेवू शकता. नेक्स्ट न्यूज आहे लुशियस बद्दल. तर ऑनलाईन मीट डिलिव्हरी लुशियस हे फायनान्शियल इयर 26 मध्ये त्यांनी 187 कोटींचा तोटा सहन केलेला आहे. ब्लिंकिट, स्विगी, इन्स्टामार्ट, झोमॅटो यांच्या क्विक कॉमर्स स्पर्धेत लुशियसचे मॉडेल थोडा स्क्वीज होताना दिसून येत आहे. प्रीमियम फ्रेश फूडसाठी ग्राहक हे कन्व्हिनियन्सला प्राधान्य देत आहे, त्यामुळे लुशियसमध्ये आपल्याला प्रॉफिट कमी होताना दिसत आहे. नेक्स्ट न्यूज आहे नायकाबद्दल. तर ब्युटी जायंट नायका आता दीपिका पदुकोण यांच्या प्रीमियम स्किन केअर ब्रँड 82 डिग्री E मध्ये मेजर स्टेक घेणार आहे. नायका आता फक्त मार्केट प्लेस नाही, ते स्वतःचा ब्रँड पोर्टफोलिओ सुद्धा बनवत आहे. सेलिब्रिटी ब्रँड प्लस प्लॅटफॉर्म डिस्ट्रीब्युशन, त्याच्यामुळे हे एक पॉवरफुल कॉम्बिनेशन समोर येत आहे. त्यामुळे नायकाच्या शेअर्समध्ये पॉझिटिव्ह सेंटिमेंट येऊ शकतात. नेक्स्ट न्यूज आहे न्यूरोपिक्सेल AI बद्दल. तर फ्लिपकार्टने बॅक केलेली फॅशन AI स्टार्टअप न्यूरोपिक्सेल.ai हा फंड संपल्यामुळे बंद पडला आहे. AI फॅशन इमेज सोल्युशन बनवणारी ही कंपनी आता शटडाऊन होताना दिसत आहे. मोठ्या कंपन्यांची बॅकिंग असूनही जर रेव्हेन्यू नसेल तर कोणताही स्टार्टअप बुडतो, हे आपल्याला याच्यातून लक्षात येते. नेक्स्ट न्यूज आहे पॅरामाउंट बद्दल. तर हॉलिवूड स्टुडिओ पॅरामाउंट सौदी अरेबिया आणि UAEच्या सोव्हरेन वेल्थ फंड कडून $24 बिलियन रेज करत आहे. गल्फ देशांचे पेट्रो डॉलर आता तेल सोडून ग्लोबल मीडिया, एंटरटेनमेंट, स्पोर्ट्स मध्ये जात आहेत. त्यामुळे जगाचे मीडिया कंट्रोल बदलत आहे, हे आपल्याला दिसून येते. आणि यामुळे झी एंटरटेनमेंट, PVR, आयनॉक्स, सारेगामा या इंडियन कॉन्टेंट कंपनीजला ग्लोबल डील मिळायची संधी दिसून येते. नेक्स्ट न्यूज आहे ॲपल मॅक बद्दल. तर ॲपलच्या नवीन मॅक मॉडेलसाठी 4-5 महिन्यांची वेटिंग आहे, कारण TMCच्या 3 नॅनोमीटर चिप्सची तीव्र शॉर्टेज झालेली आहे. AI सर्व्हरसाठी चिप्स इतकी डिमांड वाढली आहे की कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सला चिप मिळतही नाही आहे. सध्याची परिस्थिती बघता तुम्ही टाटा इलेक्ट्रॉनिक सेमीकंडक्टरवर लॉंग बेट लावू शकता. नेक्स्ट न्यूज आहे मेघालय सरकारबद्दल. तर मेघालय सरकारने इलॉन मस्कच्या स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट नेटवर्कची टेस्टिंग सुरू केलेली आहे. डोंगराळ भागात फायबर पोहोचत नाही, पण सॅटेलाइट इंटरनेट नक्की पोहोचू शकतो. त्यामुळे भारतात स्टारलिंकचा विस्तार सुरू होते. जिओ आणि एअरटेल यांच्या रुरल मार्केटला हे डायरेक्ट आव्हान असेल. नेक्स्ट न्यूज आहे सर्वम AI बद्दल. तर भारत सरकारने इंडियन लँग्वेज AI स्टार्टअप सर्वम AI मध्ये 250 कोटींची गुंतवणूक केलेली आहे. सर्वम AI हे भारतीय भाषांमध्ये लार्ज लँग्वेज मॉडेल बनवते. मराठी, हिंदी, तमिळ सर्व भाषांमध्ये. इंडियाच्या सॉव्हरेन AI मिशनचा हा महत्त्वाचा भाग आहे.
नेक्स्ट न्यूज आहे अमूल बद्दल. तर अमूलने फायनान्शियल इयर 26 मध्ये 1 लाख कोटींचा टर्नओव्हर पार केलेला आहे. हे इंडियाच्या FMCG हिस्ट्री मधील ऐतिहासिक मैलाचे गोष्ट आहे. अमूल आता HUL आणि ITCच्या लीगमध्ये आलेले आहे आणि हे एक कॉर्पोरेटिव्ह सोसायटी आहे ज्याचा थेट फायदा लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. अमूल जरी लिस्टेड नसली तरी त्यांचे कॉम्पिटिटर नक्कीच स्ट्रगल करतील. लाईक हेरिटेज फूड, प्रभात डेअरी, पराग मिल्क ह्या शेअर्सना नक्की वॉच करा. नेक्स्ट न्यूज आहे TCS बद्दल. इंडियाच्या सर्वात मोठ्या IT कंपनी म्हणजे TCS मधील 16% VP, सिनियर VP, डायरेक्टर लेवल लोकांनी राजीनामा दिलेला आहे. AI ड्रिव्हन डिलिव्हरी मॉडेलमध्ये सिनियर ह्युमन रिसोर्सची गरज पडत नाही का, हे बघायला पाहिजे. आणि Q4 आधी जर अशी न्यूज येत असेल तर Q4 रिझल्टवर आपल्याला नक्कीच लक्ष ठेवलं पाहिजे. TCSचा रिझल्ट हा 9 एप्रिलला येणार आहे, त्यामुळे या एक्झिटचा परिणाम त्यांच्या मार्जिन्सवर पडतो का हे बघायला हवं. नेक्स्ट न्यूज आहे गोल्ड बद्दल. तर इंडियाने मागील वर्षाच्या तुलनेत 29% जास्त गोल्ड इम्पोर्ट केलेले आहे. जागतिक अनिश्चितता असताना सुद्धा गोल्ड हा 1.5 लाखावर असूनही भारतीय लोक खरेदी करत आहेत. त्यामुळे दिसून येत आहे की भारत हा जगातील सर्वात मोठ्या गोल्ड कन्झ्युमर पैकी एक आहे. तरी गोल्ड हा 1.6 ते 1.7 लाखापर्यंत 2026 मध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचं फिजिकल गोल्ड जरी तुम्ही नाही घेतलं तर गोल्डमध्ये ETF चालू राहू द्या. नेक्स्ट न्यूज आहे HDFC बँक बद्दल. तर FISने फायनान्शियल इयर 26च्या Q4 मध्ये HDFC बँकेचे तब्बल 43,000 कोटींचे शेअर्स विकलेले आहेत. जापान यील्ड हाय प्लस मिडल ईस्ट टेन्शन आणि डॉलरचं स्ट्रेंथनिंग यामुळे एकंदरीत FIS हे मार्केटमधून पैसे काढत आहे आणि त्यांनी टार्गेट केलं आहे HDFCला. आणि यासोबतच DIS सुद्धा बाईंग करत आहे, त्यामुळे शेअरला एक चांगली मजबूती भेटत आहे. तसा HDFC बँक हा फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहे. जर तुमची HDFC मध्ये SIP चालू असेल तर ती कंटिन्यू नक्कीच करा. नेक्स्ट न्यूज आहे RBI मॉनिटरी पॉलिसी बद्दल. तर RBI मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक 9 एप्रिलला होणार आहे. करंट रेपो रेट हा 5.25% आहे. ऑइल हा $100 वरती गेलेला आहे आणि FIS आउटफ्लो चालू आहे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी बघता रेट कट हा डिफिकल्ट आहे. पण इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी RBI आपल्याला डोविश सिग्नल देऊ शकतो. याचा होम लोन, कार लोन यांच्यावर चांगलाच परिणाम पडू शकतो. तर व्हिडिओच्या एंडमध्ये मी तुम्हाला काही सजेशन देऊ शकतो. आज निफ्टी हा 22,800 ते 23,200च्या मध्ये राहू शकतो. तसेच FMCG, फार्मा, IT स्टॉक्स डिफेन्सिव्ह ठेवा. ऑइल स्टॉक्स होल्ड करा आणि गोल्डमध्ये जर ETF चालू असेल किंवा SIP चालू असेल तर ते कंटिन्यू करा. काही झालं तरी पॅनिक सेल करू नका, कारण आपले DIS खूप स्ट्रॉंग आहेत. होप सो तुम्ही आजच्या न्यूज बघून अपडेटेड झालेले आहात आणि अशाच न्यूज घेऊन मी पुढच्या व्हिडिओमध्येही नक्की येईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.